यानंतर बघूयात पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन पार पडतं आहे। रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचं उद्घाटन जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होईल। पुणे मेट्रोचा विस्तारित टप्पा गेल्या वर्षी 1 ऑगस्टला सुरू झाला। तो ईस्ट वेस्ट जो कॉरिडोर है आता अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन जे आहे, मार्गिकेचं उद्घाटन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाते। लंबे समय से कर रहे थे और चूंकि जैसा कि हमने अपनी रिपोर्ट में भी बताया था कि इंजीनियरिंग का एक कह सकते हैं कि एक महत्वपूर्ण ये पॉइंट है, क्योंकि अंडर वॉटर मेट्रो असणार आहे। ही त्या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जाते आणि त्याचीच पाहणी जी आहे ती त्यांनी केलेली। थोड्यापूर्वी हा मार्ग एकूण कसा असेल, कशा पद्धतीने तो गेलेला आहे याबद्दलची माहिती या प्रोजेक्टचे प्रमुख जे त्यांनी त्यांना देऊ केली। इसकी शुरुआत हुई है तो उस लिहाज से भी आंचल ये काफी महत्वपूर्ण है और चूंकि करीब करीब दिल्लीमध्ये या मार्गाची सुरुवात केली जाते। हा मार्ग नेमका कसा असेल, कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाणून घेतली। अंडर वॉटर मेट्रोचा हा मार्ग आहे। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर। प्रशांत, काय माहिती याबद्दल? महत्वाचं म्हणजे अंडर वॉटर जी मेट्रो आहे ती कोलकात्यामध्ये सुरूच आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होत आहे। एक अशा प्रकारची जी आहे की खास करून हुबळी नदीच्या आतून ज्या पद्धतीने ही मेट्रो काढण्यात आलेली आहे, एक नाविन्यपूर्ण देशातला हा पहिला प्रकल्प आहे। देशातील पहिला अंडर वॉटर मेट्रोचं उद्घाटन करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। यामध्ये पश्चिम बंगालला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी मोठ्या कार्यक्रमामध्ये या मेट्रो अत्याधुनिक मेट्रो रेल्वे सेवेचं देशाला समर्पित करणार आहे। आणि आज या मेट्रोची जर बघितलं आपण तर ही मेट्रो जी आहे हुगळी नदी जी आहे त्याच्या खाली बांधण्यात आलेली आहे आणि हा देशातील असा पहिला प्रकल्प आहे जो नदीच्या खालून जातोय। आणि रेल्वे मंत्री अनिल वैष्णव यांच्या सोबत कोलकाता मेट्रो रेल्वेचा सेवाचा यापूर्वी त्यांनी आढावा देखील घेतला होता आणि आता प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी हा जो प्रकल्प आहे देशाला समर्पित करत आहे। स्टुडिओ साधारण किती मोठा हा प्रकल्प आहे याबद्दल अधिक माहिती काय देता येईल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं हा जो प्रकल्प आहे हा अशा प्रकारचा प्रकल्प आहे जो देशामधला पहिला प्रकल्प आहे ज्यामध्ये खास करून जर बघितलं तर या मेट्रोचे 10 प्रमुख वैशिष्ट्य आहे। एक तर पहिला आहे की हा मेट्रो जे आहे मेट्रो हावडा मैदान ते एक्सप्रेस टनल हा नदीच्या खाली बनणारा पहिली अशा प्रकारचा मेट्रो आहे। सोबतच यामध्ये जर बघितलं तर 32 मीटर खाली हुबळी नदीच्या खालू ही मेट्रो धावणार आहे। आणि सोबतच जर बघितलं तर या मेट्रोमध्ये साधारणतः ही जी जो टनल आहे किंवा ज्याला आपण बोगदा समजतो तो साधारणतः 16.6 किलोमीटरचा लांब आहे। अंडर वॉटर मेट्रो आहे, 32 किलोमीटर खाली जाणार आहे। आणि सोबतच जर बघितलं मेट्रो ही जी मेट्रो आहे हावडा आणि कोलकाता या दोन्ही शहरांना जोडणार आहे। याची जर बघितलं याची लांबी आणि रुंदी जर बघितली तर 4.8 किलोमीटर लांब आहे। हावडा मैदान ते एक्सप्लेन मेट्रो खंड अशा दरम्यानचा हा पहिला प्रकल्प आहे। आणि सोबतच जर बघितलं तर या प्रकारे एवढ्या खाली जमिनीच्या खाली असणारा हा एकमेव देशातील प्रकल्प आहे। आणि सोबतच जर बघितलं यामध्ये ही जी पूर्ण हे जे अंतर आहे साधारणतः 45 सेकंडमध्ये पूर्ण होणार आहे। आणि मध्ये ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन सिस्टम देखील लावण्यात आलेला आहे, म्हणजे मोटरमॅनला बटन दाबल्याबरोबर आपल्याला ही मेट्रो मूव्ह करणार आहे। आणि दर ताशी 80 किलोमीटरनी ही मेट्रो धावणार आहे। सोबतच जर बघितलं तर यामध्ये जे कोच आहेत ते बेहतर अशा प्रकारचे आहे, ग्रॅब हँडल आणि हँडल लूप यासारख्या अँटी स्किड फर्श आणि अग्निशामक यंत्रणा देखील इथे तैनात करण्यात आलेल्या आहे। आणि सोबतच यामध्ये प्रत्येक कोचची किंवा डब्याची पाहणी करण्याकरता CCTV देखील ठेवण्यात आलेले आहे। अतिशय भव्य दिव्य प्रकारचा हा प्रकल्प आहे जो 16 किलोमीटरचा मार्ग आहे, प्रमुख मार्ग आहे। त्यापैकी 10.8 किलोमीटर हा जो मार्ग आहे हा जमिनीच्या आतमध्ये आहे। स्टुडिओ धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल।